मारेगाव बालविकास विभागाचा काळा कारभार, अमृत आहार योजनेतील कोट्यावधींचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी अर्जदाराला तब्बल 87,000च्या चालनाचा झटका. सत्य दडपण्यासाठी सीडीपीओंचा अजब डाव. 39,000 पानांचे काल्पनिक भूत उभे करून अर्जदारांची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय मारेगाव येथे अमृत आहार योजनेच्या नावाखाली कुपोषित बालके आणि गरोदर मातांच्या हक्काच्या निधीवर डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहे. तालुक्यातील पेसा क्षेत्रातील अंगणवाड्यांमध्ये झालेल्या कोट्यावधींच्या गैरव्यवहाराची माहिती अधिकारात मागताच बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. हा महाघोटाळा बाहेर पडू नये यासाठी अधिकाऱ्यांनी चक्क 39,000 पानांचे काल्पनिक डोंगर उभे करून अर्जदाराला तब्बल 87,000 रुपयांचे चालान भरण्याचे फरमान काढले आहे. नेमके काय दडपण्याचा प्रयत्न? 1 ऑगस्ट 2022 ते 2 ऑगस्ट 2026 या 4 वर्षाच्या कालावधीत मारेगाव तालुक्यातील पेसा क्षेत्रातील अंगणवाड्यांमध्ये वाटप झालेला आहार, लाभार्थींचे मस्टर, अंगठे, कंत्राटदार बचत गटांना झालेले संशयास्पद पेमेंट्स, अधिकाऱ्यांचे तपासणी अहवाल आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींवरील चौकशी अहवाल अशी थेट घोटाळ्याच्या मुळावर बोट ठेवणारी माहिती मागवण्यात आली होती. मात्र ही माहिती बाहेर आल्यास अनेक बडे मासे गळाला लागणार असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. अर्जदाराला माहिती देण्याऐवजी बाल विकास प्रकल्प अधिकारी दीपक कळमकर यांनी अंदाजे 39,000 पाने असल्याचा दावा करत प्रति पान 2 रुपयांप्रमाणे तब्बल 87,000 रुपये बँकेत भरण्याची अट घातली आहे. पैसे न भरल्यास अर्ज निकाली काढू अशी उघड धमकी वजा तंबी पत्राद्वारे देण्यात आली आहे. 87,000 रुपयांचे अवाढव्य चालन काढले की अर्जदार आर्थिक विवंचनेत घाबरून माघार घेईल असा गोड गैरसमज बालविकास अधिकाऱ्यांनी करून घेतला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारीची तयारी. अमृत आहार योजनेतील निकृष्ट दर्जाचा आहार आणि बोगस बियांचा खेळ आता लपून राहिलेला नाही. 87,000चा हा आर्थिक अडथळा उभा करून भ्रष्टाचार दडपणाऱ्या अशा अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोलखोल करण्याची जोरदार तयारी सुरू झाली असून मारेगाव तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. मारेगाव वार्ता, सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ.